मित्रांनो, सप्रेम जबी. तर पाहूया पुढील भाग. उपरोक्त प्रथम दोन समित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, तर तिसऱ्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी ध्वनिमताने निवड करण्यात आली. 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा संविधान सभेत प्रस्तुत केला. मध्यसत्रानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले. या चर्चेला संविधानाचे प्रथम वाचन असे संबोधण्यात आले. या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अत्यंत मार्मिक भाषण पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष महोदय, मसुदा समितीने स्वीकृत संविधानाचा मसुदा मी विचार विनिमयार्थ या सभागृहासमक्ष प्रस्तुत करतो. ही मसुदा समिती संविधान सभेत पारित प्रस्तावानुसार 29 ऑगस्ट 1947 रोजी नियुक्त करण्यात आली होती. मसुदा समितीला संविधान निर्मितीचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले होते. विविध समित्यांनी संविधान सभेत सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर, उदाहरणार्थ संघ अधिकार समिती, संघ संविधान समिती, प्रांतीय संविधान समिती, मूलभूत अधिकार सल्लागार समिती, अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्र समिती इत्यादी, आणि संविधान सभेत झालेल्या चर्चेच्या अनुरोधाने संविधान निर्मितीचे उत्तरदायित्व पार पाडण्यात आले. संविधान सभेने असे निर्देश दिले होते की काही विषयासंबंधी भारत सरकारच्या 1935च्या कायद्यात समाविष्ट प्रावधानाचा स्वीकार करावा. अपवाद फक्त 21 फेब्रुवारी 1948च्या माझ्या पत्रात उल्लेखित मुद्द्यांचा होता, ज्यात मी मसुदा समितीने श्रद्धापूर्वक आणि प्रामाणिकपणे पालन केल्याचे आपल्या निदर्शनास येईल. सुचविलेल्या विचलनाचा आणि परिवर्तनाचा उल्लेख केला होता. मला आशा आहे की संविधान सभेत दिलेल्या निर्देशाचे मसुदा समितीने सादर केलेला हा मसुदा एक उत्कृष्ट प्रलेख होय. यात 315 अनुच्छेद आणि 8 अनुसूची आहेत. संविधानाचा मसुदा कोणत्याही देशाच्या संविधानाच्या तुलनेत अधिक बोजड झाला आहे हे मी स्वीकारलेच पाहिजे. ज्यांनी याचे वाचन केले नाही त्यांनी या मसुद्याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये समजणे कदाचित कठीण जाईल. संविधानाचा हा मसुदा 8 महिन्यापर्यंत लोकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध होता. त्यामुळे पुढील आक्षेप, विरोधक आणि इतरांना त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एवढा प्रदीर्घ कालावधी उपलब्ध होता. यात समाविष्ट प्रावधानावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या त्यापैकी काही प्रतिक्रिया संबंधात मी असे म्हणण्याचे धाडस करतो की त्या प्रतिक्रिया गैरसमजावर आणि अनुच्छेदांच्या अपर्याप्त समजावर आधारित होत्या. पण या आक्षेपांना उत्तर देणे तर आवश्यक आहेच. या दोन्ही कारणास्तव हा मसुदा विचारार्थ प्रस्तुत करताना संविधानाच्या वैशिष्ट्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. त्याचप्रमाणे घेण्यात आलेल्या आक्षेपांना मी उत्तरे देऊ इच्छितो. यापूर्वी संविधान सभेद्वारा नियुक्त 3 समित्यांचे अहवाल मी सभागृहातील पटलावर ठेवू इच्छितो. नंबर 1, प्रांताच्या मुख्य आयुक्त संबंधात समितीचा अहवाल. नंबर 2, संघ आणि राज्याच्या अर्थसंबंधाविषयक तज्ज्ञ समितीचा अहवाल. आणि नंबर 3, आदिवासी क्षेत्रासंबंधी सल्लागार समितीचे अहवाल. हे अहवाल संविधान सभेत उशिरा सादर करण्यात आल्याने त्यावर पुरेसा विचार विनिमय शक्य झाला नाही. या अहवालाच्या प्रती फक्त सदस्यांना वितरित करण्यात आल्या होत्या. तरी ते अहवाल आणि त्यातील शिफारशी यावर मसुदा समितीने विचार केला तेव्हा या सभागृहात त्यांना औपचारिकरित्या पटलावर ठेवणे आवश्यक आहे. आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. संविधान कायद्याचा विद्यार्थी या नात्याने जर एखाद्याच्या हाती संविधानाची प्रत ठेवली तर ती व्यक्ती निश्चितपणे 2 प्रश्न विचारणार. प्रथम प्रश्न म्हणजे या संविधानात शासनाच्या कोणत्या रूपाची कल्पना करण्यात आली, आणि दुसरे म्हणजे संविधानाचे स्वरूप काय आहे. हे 2 मुद्दे एवढे महत्त्वपूर्ण आहेत की यावर प्रत्येक संविधानाने विचार कराव्यासच हवा. मी या 2 पैकी प्रथम मुद्दा विचारात घेतो. संविधानाच्या मसुद्यात भारतीय संघराज्याच्या शिरोगामी संघराज्याचे राष्ट्रपती म्हणून कार्यकारी पद असते. या कार्यकारी पदाचे राष्ट्रपती शीर्षक संयुक्त राज्याच्या अध्यक्षाची आठवण करून देते. पण नाम सादृश्याव्यतिरिक्त अमेरिकेत अस्तित्वात असलेली शासन प्रणाली आणि या संविधानाच्या मसुद्यात पुरस्कृत शासन प्रणाली यांच्या प्रारूपात कोणतेही साधर्म्य नाही. अमेरिकेच्या शासन प्रणालीला अध्यक्षीय शासन प्रणाली म्हणून संबोधिले जाते आणि या संविधानाच्या मसुद्यात पुरस्कृत शासन प्रणाली ही संसदीय शासन प्रणाली होय. या दोन्ही शासन प्रणाली मूलतः भिन्न आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन प्रणालीत अध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो. सर्व प्रशासन व्यवस्था त्याच्या निहित आहे.
संविधान मसुद्याअंतर्गत राष्ट्रपतीचे स्थान ब्रिटिश संविधानातील राजाचं स्थान सदृश्य आहे. तो राज्याचा प्रमुख आहे, पण प्रशासनाचा प्रमुख नाही. तो राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो, पण राष्ट्रावर राज्य करीत नाही. ते राष्ट्राचे मानचिन्ह होय, प्रतीक होय. प्रशासनात त्याचे स्थान मानपत्रावरील सन्मान चिन्हासारखे आहे. यांच्या सहाय्याने राष्ट्राचे निर्णय घोषित करण्यात येतात. अमेरिकेच्या संविधानात अध्यक्षाच्या हाताखाली सचिवालय असते. त्यातील सचिव हे विविध खात्याचे प्रभारी असतात. या समानच भारतीय संघराज्याचं प्रशासनाच्या विविध खात्यात कारभारासाठी मंत्री असतील. येथेच या दोन प्रणालीत मूलभूत फरक आहे. अमेरिकेच्या अध्यक्षाने त्याला त्याच्या सचिवांनी दिलेला सल्ला मांडलाच पाहिजे असे त्याच्यावर बंधन नाही, पण भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीवर सर्वसाधारणपणे त्याने मंत्र्याचा सल्ला मानावा असे बंधन राहील. तो त्याच्या मंत्र्याच्या सल्ल्याच्या विरोधात कोणतीही कृती करणार नाही. अमेरिकेचा अध्यक्ष केव्हाही कोणत्याही सचिवाला पदमुक्त करू शकतो, परंतु जोपर्यंत त्याचे मंत्रिमंडळ बहुमतात आहे तोपर्यंत भारतीय संघराज्याच्या राष्ट्रपतीला मात्र हा अधिकार नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया.